विषय जेव्हा येईल तेव्हा नक्कीच त्याच्यावर चर्चा होईल. पण तोपर्यंत आम्ही आमच्या अनेक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्ष ही तयारी करू. आमच्या कार्यकर्त्यांना, संभाव्य उमेदवारांना कामाला लागा हे सांगायला हरकत नसतं. आणि ही जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि इथे शिवसेनेचा आमदार असावा ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि राज्यातलं चित्र म्हणाल तर राज्यामधलं चित्र काय आहे हे आपण सगळे जाणता, सोलापुरात पण जाणता. आम्ही किमान 170 ते 175 जागा महाविकास आघाडी त्यांचे घटक पक्ष मिळून जिंकू याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. अगदी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे सुद्धा खासगीत हाच आकडा देतील महाविकास आघाडीचा. बाकी त्यांनी वर आता कितीही वरवरच्या बाता किंवा गोष्टी करू द्या, पण राज्यातलं वातावरण हे फक्त महाविकास आघाडीसाठीच अनुकूल आहे. मुंबईमधल्या 5 जागा त्या जागांवरती आपल्या महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने दावा केलेला नाही. त्याच्यामध्ये घाटकोपर असेल किंवा बोरिवली आहे, त्या 5 जागा आहेत. चुकीचं आहे, ही चुकीची माहिती आहे. घाटकोपर असेल का तुम्ही काय म्हणता बोरिवली ही अत्यंत तुमच्याकडे आलेली चुकीची माहिती आहे. जेव्हा जागा वाटप जाहीर होईल तेव्हा तुमची माहिती चुकीची आहे ज्याने दिली आहे हे सिद्ध होईल. घाटकोपर तर शिवसेनाचाच कायमस्वरूपी हा लढण्याची जागा राहिलेली आहे. बोरिवलीमध्ये आम्ही लोकसभा लढलेलो आहोत. आता इतर कोणत्या जागा मला माहीत नाही. कोणतीही जागा ही महायुतीसाठी अजिंक्य नाही हे लक्षात घ्या. प्रत्येक जागेवर आव्हान आहे आणि मुंबईचं वातावरणसुद्धा महाविकास आघाडीसाठीच अनुकूल. आणि जे चित्र लोकसभेत होतं तेच चित्र मुंबईच्या बाबतीत तुम्हाला विधानसभेत किंबहुना जास्त जागा आम्ही जिंकू महाविकास आघाडीची. तर भाजपचा जो अंतर्गत सर्वे झाला त्याच्यामध्ये विदर्भात केवळ 25 जागा महायुतीला मिळतात. भाजपला हा सर्वे चुकीचा आहे. भाजपला फक्त 13 ते 12 जागाच मिळत आहे. महायुतीला 25 जागा. हा त्यांचा सर्वे चुकीचा आहे. त्याने जो सर्वे केलेला आहे तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतो आहे, बरं का. अगदी ओढून ताणून त्यांना 12 ते 13 जागाच विदर्भात मिळणार आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतो. देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच दम लागला आहे त्यांच्या मतदारसंघात. फडणवीसांना निवडणूक सोपी नाही आणि संपूर्ण विदर्भ हा महाविकास आघाडीसाठी केकवॉक आहे. पण आम्ही मेहनत करू, जास्त मेहनत करावी लागेल. आम्हाला मोठं यश विदर्भात मिळतं.